बलवा नोडचे हे दोन बहादर खेळाडू. गेम ऑन. पहिलाच बॉल प्रथमेश कोहलीच्या बॅट मधून हा सुदेश साळुंकेवर तडाखा. येतोय षटकार. आणि मयूर म्हात्रे यांचंही आगमन झालंय. मिहिरा स्पोर्ट्स चे ओनर सर्व मयूर म्हात्रे आपलंही सहर्ष स्वागत. एक यशस्वी आयोजनाचे यशस्वी आयोजक. हा चांगला अगदी खोलवर पडला बॉल. चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बच्चा हर्षल पारंगे वाईडिश लॉंग ऑन स्वीपर एरियाकडे असणारा कॉर्नरला क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल. आता मात्र स्ट्राईकला येतोय विनेश डोलकर. विनेश डोलकरच्या बॅटच्या खाईच्या अगदी खालच्या बॉटमला चेंडू लागला. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. फक्त कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. डॉट बॉलची समाप्ती. विनेश डोलकर आणि प्रथमेश कोळी ही सलामीवीर जोडी. 3 ओव्हरचा मॅच. 18 बॉल फक्त मिळतील खेळायला टोटल. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावते. धावसंख्या 8. धावा. पुन्हा एकदा सुदेश पंचांना पार करून चेंडू फेकेल. अडबा बॅटने खेळलाय फ्लॅट. हो बच्चा आहे त्या ठिकाणी. विनेश डोलकरचा हा टिपतोय झेल. समाप्त होईल त्याचा या इनिंगचा खेळ. बॅक टू डगआउट. शून्यावर बाद झालाय. कोणत्याही प्रकारचं खातं न खोलता शून्यावर बाद झाल्यानंतर आता नवीन बॅट्समन बंटी डोलकर. आम्ही डोलकर डोलकर दर्याचे राजे. हे बंटी डोलकर कोहली बांधव. कोहली राजा म्हटलं तर दर्याचा राजा. आणि आज आपले कोहली बांधव देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. बंटी डोलकर विनेश डोलकर नंतर येतोय न्यू बॅट्समन. 1 डाऊनला. धावसंख्या धावफलकावर फक्त 8. पहिल्या बॉलवर षटकार ठोकल्यानंतर 8 धावा धावफलकावर लागल्या आहेत. सुदेश साळुंकेचा फुलटॉस. या फुलटॉस बॉलला भिरकावून दिलाय. आम्ही डोलकर डोलकर ठोकतोय षटकार खास कर. आणि या षटकाराच्या मदतीनं 14 धावा धावफलकावर लागल्यात. 2 षटकार आलेत. प्रथमेश आणि विनय बंटीनं ठोकलेला तो षटकार. या पद्धतीनं 14 रन्स. चांगली सुरुवात. चांगला चेंडू. हा मात्र जर्क ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता सुदेश साळुंकेनं. इथे डॉट बॉलची समाप्ती. 14 धावा. आणि आमची मालिकावीर बायसिकल उत्तम दादा कोहली, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष आणि आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम शेठ कोहली यांच्या वतीनं ही बायसिकल पुरस्कृत केली आहे. या स्पर्धेसाठी मालिकावीर त्यांचंही मनापासून आभार. आणि पुढल्या वर्षी कदाचित बाईक देखील आम्ही ठेवू शकतो. म्हात्रे परिवार काही करेल. म्हात्रे परिवार म्हटलं तर डेंजर परिवार काही करेल. पुढल्या वर्षी बाईक, हत्तीला पण चड्डी घालतील. म्हात्रे परिवार आहे.
काही करतील. दशरथ पाटील नेहमी म्हणतात की काही करतील. हत्तीला चड्डी घालणे म्हटलं तर अशक्य गोष्ट शक्य करणे. मात्री परिवाराचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी. कारण पाहू नका अंत, मात्र परिवार आहे शांत. हा, सेकंड ओव्हर. प्रदीप मुंबईकर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. प्रदीप मुंबईकर आणि प्रवीण मुंबईकर हे दोन्ही बंधू आहेत. एक विकेट किपर तुम्हाला पाहायला मिळतो प्रदीप, तर गोलंदाजी करताना प्रवीण. समोर मात्र बॅट्समन प्रथमेश कोहली. आउटसाइड ऑप्शनला होता. अगदी कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. प्रथमेशला माहित आहे की तेथे क्षेत्ररक्षक आहेत. कोणत्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न नाही, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाहीये. त्याला शेवटपर्यंत थांबायचं आहे खेळपट्टीवर. शेवटपर्यंत खेळ करायचा आहे संघासाठी, गावासाठी, आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाहीये. परंतु गोलंदाज प्रवीण हुशार चालाकीनं गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅच मध्ये थोडासा मार बसला होता, तिथून तो शिकला, सावरला. कारण कोणतीही गोष्ट बघा अनुभवाशिवाय मिळत नाही. एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स गुड टीचर. या मॅच मध्ये जरी खराब आपली गोलंदाजी, परंतु प्रत्येक वेळ सारखी नसते. आता वायडिश लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक बिपिन पावशे आहे. एक सिंगल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक प्रथमेश घेण्याचा प्रयत्न करतोय सातत्यानं. मिळतायत 2 धावा. 2 धावेनं टोटल जाऊन पोहोचते आता 16 या आकड्यावर. 16 रन, 16 धावा धावफलकावर. आज संपूर्ण म्हात्रे परिवाराचं मी मनापासून आभार मानतोय. खरं तर खूप चांगली स्पर्धा आहे आणि अशा स्पर्धेमध्ये देखील आम्हाला समालोचकाची खरं तर समालोचनाला संधी मिळाली आहे. प्रणय म्हात्रे असतील, आमचे मनोहर म्हात्रे असतील, सातत्याने बऱ्याच ठिकाणी ते स्कोरिंग करतायत, कॉमेंट्री करत असतात. पुल्लर लेन, फुलटॉस, रिव्हर्स स्वीप, मारा बदलला. अहो काय फिल्डिंग करतोय बघा, जबरदस्त उडी मारून चेंडू अडवलाय. 100% कमिटमेंट दिली आहे त्या क्षेत्ररक्षकानं आपल्या संघासाठी. अतोनात प्रयत्न केलेत. गुड इफर्ट. हा इफर्ट असावा तुम्हाला फिल्डिंग करत असताना. एक एक धाव किंवा 2-2 धावा वाचवणे देखील फिल्डरचं काम महत्वाचं असतं. इथे 2 धावा डेफिनेटली सेव्ह केल्यात. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 18 या आकड्यावर 18 धावा, 1 गडी बाद. पुढे आला, स्टेप फॉरवर्ड अँड प्ले, फ्लॅट अँड पॅरलल स्ट्रोक. इट्स अ ग्रेट हिट, ब्रिलियंट, मॅग्निफिसियंट अँड फंटास्टिक स्ट्रोक. 6 रन. आणि प्रथमेश कोहलीनं आज या संपूर्ण दिवसामध्ये 15 षटकार ठोकलेत. 15 6, 15 6 मारलेत. अशी तुफान खेळली गेली आहे आज लांगेश्वर क्रीडांगणावर म्हात्रे परिवार चषकामध्ये. प्रवीण मुंबईकर पंचांना पार करून, हा ही लॉफ्टेड, इट्स अ ग्रेट. चेंडू सरळ म्हात्रे परिवार या ट्रॉफीच्या चषकाच्या बॅनरला हिट होतोय. अप्रतिम टोला, सिक्सर. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर प्रथमेश कोहलीच्या बॅटमधून 2 षटकार बॅक टू बॅक आले आणि या ओव्हरमध्ये 16 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर 1 गडी बाद, 30 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. VRCC गणेशपुरी बॅटिंग करणारा संघ, 30 धावा आतापर्यंत धावफलकावर. या स्पर्धेचा आनंद घेताना आमचे भाचे योगेश पाटील
मोरावे, योगेश दावजी पाटील खरं तर या मॅचचा देखील आनंद घेत आहेत. क्रिकेटची कमी आवड आहे, परंतु शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये बॉडी बिल्डर, जिम्नॅशियममध्ये प्रशिक्षण देणारा जबरदस्त बॉडी बिल्डिंग आज आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत घर बसल्या मयूर शेठ. त्यांचा कॉल आला की आमच्या स्पर्धेमध्ये मामा तुम्ही आलेत आणि घरी नाही आलेत. नक्कीच मोरावे गाव म्हटलं तर आम्ही लहानापासून या गावामध्ये येतो. आज बराच कायापालट झाला या विभागामध्ये. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. खर तर ज्या पद्धतीनं डिफेन्सिव्ह स्ट्रोक केलं बंटीनं, सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली. एक धाव गोलंदाज रोहित चिर्लेकरच्या पहिल्या बॉलवर जास्तीत जास्त प्रथमेश कोहलीला संधी देण्याचा प्रयत्न आहे, स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे. आणि धावसंख्या 1 पुढे जाते 31 या आकड्यावर. 31 रन्स, 31 धावा धाव फलकावर. गोलंदाज रोहित चिर्लेकर आणि समोर मात्र बॅट्समन पुन्हा एकदा प्रथमेश कोहली. पूर्ण हावी झालाय प्रथमेश कोहलीचं कॉन्फिडन्स, जो आत्मविश्वास आहे ना, भरपूर वाढलेला आहे. तिसरा मॅच खेळतोय आजच्या दिवसातला दोन्ही संघ. आता फटका फसलाय. ओहो, काय करतो हा फिल्डर, पुढे गेलाय. ओ माय गॉड, थोडासा चाचपडला होता, थोडासा गोंधळला होता. अशा परिस्थितीमध्ये अगोदर पुढे गेला, त्यानंतर थोडस जज केलं, मागे गेला, हातातून झेलही हातात पडला होता आणि सेकंड टाइमला झेल हातातून निसटला. मोठा जीवनदान मिळालाय मी म्हणे प्रथमेश कोहलीला. कॅच पकडणं अगदी गरजेचं होतं वाल टीमच्या या क्षेत्ररक्षकाला, कारण प्रथमेश कोहली एकमेव खेळाडू जो जास्तीत जास्त आत्मविश्वासानं मैदानात खेळतोय. एका धावेनं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते 33 या धावसंख्यावर. 33 रन्स, 2 धावा पळून काढल्या या झेल सोडल्यानंतर. परंतु ओळख आहे रोहित चिर्लेकरची. रवींद्र चिर्लेकर यांचे सुपुत्र आज खूप चांगली कामगिरी करतो सातत्यानं. आणि सुदेश सालुंकेने सांगितलं की रोहित चिर्लेकरवर आमचा जाम भरपूर विश्वास आहे. जरी आमच्या सुरुवातीच्या गोलंदाजांनी मार खाला ना, तरी आमचा रोहित कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि तसाच काहीतरी प्रकार या मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. हाही फटका फसला. ही ओळख आहे रोहित चिर्लेकरची. ओ हो, पकडतोय कॅच. आता संधी नाहीये, तो सांगतोय मी आता स्वतः घेणार कॅच. आणि प्रथमेश कोहलीचा हा महत्वाचा विकेट मिळतोय वहाल टीमला. धावांची खेळी करत हा प्रथमेश कोहली बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानात जातोय रितेश कोहली. रितेश कोहली येतोय नेट नंबर 4. मात्र लास्ट ओव्हर बाकी आहे रोहित चिर्लेकरचा. त्या झटकातले 2 चेंडू शिल्लक. लास्ट 2 टू गो. लवली डिलिव्हरी, समारीन डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. चेंडूला जास्त उसळी मिळाली नाही किंवा चेंडू कोणत्याही प्रकारचा टॉस झाला नाही. जसा पडला स्क्रीट झाला. एकंदरीत रोहितने या चेंडूला सरळ सोडून दिला. कोणत्याही प्रकारे खांद्याचा वापर न करता, टॉस न करता हा चेंडू सरळ सोडून दिल्यानंतर चेंडू खाली राहिला. डॉट बॉलची समाप्ती. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. म्हात्रे परिवार चषकातला खणखणीत षटकार.
शान कमेंटर मनोज मात्रे भारीचा कोणी चौकार षटकार मारली या गोलांगेश्वर मैदानावरी हे मोरावे गावाचा म्हात्रे कुटुंबाचं नाव लय गाजला मोरावे गावाचं म्हात्रे कुटुंबाचं नाव लय गाजला म्हात्रे परिवार चषक भारी मोरावे गावाचा म्हात्रे परिवार चषक भारी रायगड जिल्ह्याचा. थँक्यू 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 डीजे. बघा 39 धावा धावफलकावर आल्या 3 ओव्हरमध्ये 39 रन्स आणि 40 धावांचं आव्हान. नक्कीच आपण रवींद्र मात्रे सर या आपल्याला आपण दिवसभर आज आम्हाला जॉईन झालात. आम्ही मात्रे परिवाराच्या वतीनं आम्ही सन्मानित करतो आपल्याला. उद्याच्या दिवसामध्ये आपण बिग फाईट्स पाहणार आहोत. स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे पहिला सामना NCC उल्वे. पहिला सामना बरोबर 10 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे तुम्हाला. पहिला बॉल पडेल 10 वाजता. स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे विपक्ष NCC उल्वे. दुसरा मॅच स्वर्गीय निलेश स्पोर्ट्स जावले विपक्ष लांगेश्वर मोरावे. तिसरा सामना महेश स्पोर्ट्स शेलगर विपक्ष मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. चौथा सामना रॉयल स्पोर्ट्स उल्वे विपक्ष रिहाणी एंटरप्राइजेस नावेकाडे. म्हणजे उद्या 3 मोरावे संघ. चौथा पण घ्यायचा ना. नक्कीच मात्रे परिवारातील सर्व महिला वर्ग नारी शक्ती नारी भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. आज महिला वर्ग मात्रे परिवाराचा हा जणू कार्यक्रम आपण पाहतोय. खरं तर एक परिवार एकजूट तुम्हाला पाहायला मिळते आणि सर्व परिवाराचं करूया सहर्ष स्वागत. गृहलक्ष्मी म्हटलं तर नाही ही महिला आणि आज या महिला वर्गांचं देखील इथं सहर्ष स्वागत. मित्रांनो आम्ही सकाळच्या सत्रामध्ये देखील महिला वर्ग पाहिला आणि आताही मात्रे परिवार म्हटलं घरचं आयोजन आहे. परिवाराचं आयोजन म्हटलं तर महिला वर्गांचं इथे सहर्ष स्वागत. गृहलक्ष्मी खरं तर घरची लक्ष्मी जबाबदार नारी म्हणून ओळखली जाते आणि आज या सर्व महिला वर्गाचं सहर्ष स्वागत आहे. मात्रे परिवार ट्रॉफी आणि या चषकामध्ये रमाताई सामाजिक विकास मंडळ मोरावे व स्वर्गीय चंद्रभागा गणपत पाटील पुरस्कृत. खरं तर महिला मंडळ देखील प्रत्येक गावामध्ये असतात. आज महिला मंडळ खूप मेहनत घेत असतात. वेगवेगळी उपक्रम संकल्पना आता नक्कीच आम्हाला या स्पर्धेसाठी बघा 50,000 रुपये जी धनराशी भली मोठी धनराशी दिली ते सन्माननीय श्री शंकर गणपत पाटील या मात्रे परिवाराचे आधारस्तंभ यांच्याकडनं आम्हाला 50,000 बघा आकर्षक ट्रॉफीज आणि कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ घरात यांच्याकडनं 25,000 आणि शंभो मात्रे यांच्याकडनं देखील 10,000. तसेच उत्तम काका कोले मात्रे परिवारात नेहमीच सहभाग त्यांचा असतो कोणत्याही कार्यक्रमामध्ये. त्यांच्याकडनं आज बायसिकल मालिकावीर. सर्वांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करून जाऊया थेट मैदानाच्या दिशेनं जिथे मात्र सामना सुरू आहे आणि वहाल टीमच्या समोर 40 धावांचं आव्हान. चलो दोस्तों करते शुरुआत इस मुकाबले की. पहली गेंद जर्क में डाली थी सुदेश सालुंके के लिए. 18 गेंदे और 40 रनों की जरूरत यानी कि ये बड़ा मुकाबला तेज तर्रार मुकाबला देखने को मिलेगा इस लांगेश्वर मैदान के ऊपर. दोस्तों आज के दिन का लास्ट मुकाबला आज के दिन का आखिरी मुकाबला. कौन जीतेगा कौन जाएगा आगे और किसका सफर यहाँ पे खत्म हो जाएगा इस मात्रे परिवार ट्रॉफी का ये तय करेगा आने वाला समय. पहला ओवर अविनाश डोलकर की ये गेंद मिस टाइमिंग हुई थी. वहां पे फ्लाई स्लिप में फील्डर मौजूद कुछ भी रन नहीं है. पिछले मुकाबले में सुदेश सालुंके का जलवा देखने को मिला था. पिछले मुकाबले में दो बार मैन ऑफ द मैच के हकदार रहे थे ये सुदेश सालुंके. खुद कप्तान है और खुद कप्तान की बागडोर संभालते हुए लेकिन उनके सामने अविनाश डोलकर. आम्ही डोलकर
डोलकर, ये डोलकर है, लेकिन इस डोलकर के गेंदबाजी के ऊपर सुदेश सालुंके ने लगाया ये लंबा हिट. इट्स अ ह्यूज सिक्सर. बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला प्रणय अपने को इस सुरेश सालुंके के बल्ले से. छक्का आया, पहले बार दो गेंद मिस हो चुका था, लेकिन उसने जाना कि बहुत बड़ा लंबा सफर तय करना है. स्कोर कार्ड के ऊपर 40 की दरकरार है. ये भी इट्स अ ह्यूज ह्यूज एंड ह्यूज बिग सिक्सर. क्या बेहतरीन बल्लेबाजी कर रहा है इस बीच मैदान के ऊपर सुदेश सालुंके. सुदेश सालुंके कह रहा है कि मैदान से हारा हुआ इंसान फिर से जीत सकता है, परंतु मन से हारा हुआ इंसान कभी भी जीत नहीं सकता. ये मन से हारा नहीं है, ऐसा ये बल्लेबाज इस मैदान के ऊपर आग उगल रहा है. 2 सिक्सर लगा के अभी निजी 12 के ऊपर खेल रहा है. स्कोर कार्ड के ऊपर 12 रन. बहुत बड़ा भरोसा है खुद कर इस सुदेश सालुंके के ऊपर, क्योंकि भरोसा खुद पर रखो तो ताकत बनती है दोस्तों. ये ताकत दिखाते हुए बल्लेबाज सुदेश. अविनाश डोलकर यहाँ पे देखा जाए तो थोड़ा सा प्रेशर लेते हुए, लेकिन यहाँ से प्रेशर हटाना पड़ेगा खुद का, क्योंकि जीतना है. बड़ा टूर्नामेंट, बड़ा मैच है, डू और डाई. क्योंकि जो जीतेगा वो इस कम से कम एक ट्रॉफी का हकदार रहेगा. लेकिन यहाँ से वाइड बॉल, ये प्रेशर रहता है, ये बहुत बड़ा प्रेशर. और हर क्रिकेट टूर्नामेंट में अगर आप प्रेशर लेंगे ना तो आपका परफॉर्मेंस खराब होता है, क्योंकि बल्लेबाज कभी प्रेशर नहीं लेता. जो आरंभी बल्लेबाज आता है ना खेलने के लिए, वो कभी प्रेशर नहीं लेता. लेकिन जो लास्ट मोमेंट में बल्लेबाज आता है ना, वो कांपता है, वो डरता है लास्ट मोमेंट में. जब मैच मुकाबला आता है, ये भी गया गया तारामंडल में, मोरावे गांव में, और पूरी समंदर में गया गेंद से 6 रनों के लिए. एक स्कोर कार्ड के ऊपर 19 रन, 3 सिक्सर आए, 19 रन. गेंद को ढूंढने के लिए शायद वहाल के कहीं सपोर्टर गए होंगे. अभी अविनाश डोलकर काफी महंगे साबित हो रहे हैं. अविनाश डोलकर जहां के देखा जाए तो सामने गेंद दे रहे हैं सुदेश सालुंके को. पहले 2 गेंद कितनी अच्छी फेंकी थी प्रणय, पहले 2 गेंद जो फेंकी थी ना अविनाश ने, बेहतरीन फेंकी थी. लेकिन उसके बाद क्या हुआ, लाइन लेन बिगड़ गई इस गेंदबाज की. चलो नया गेंदबाज दीजिए, इतना टाइम इतना समय नहीं है अपने पास. आजकल का क्रिकेट बहुत फास्ट हुआ है. अरे हमारे जमाने में एमआरआई का गेंद किधर से भी ढूंढ के लाते थे. हाँ, वो सभी प्रेक्षक था वहां पे, लाइव नहीं था. अभी कोई प्रेक्षक भी नहीं जाता, कोई दर्शक भी नहीं जाता गेंद ढूंढने के लिए. जाना दो, नया गेंद आएगा. बिल्कुल ये लकी मैदान है वोडाफोन वाहल के लिए. क्या ये लक फैक्टर जारी रहेंगे? ये कैच बहुत लंबे है, बहुत लंबे है. गेंद गई जल गोली की रफ्तार से दन दन करती हुई सीमा रेखा के बाहर. 4 रन. पहली ओवर में मैच खुला किया है सुदेश सालुंके ने. क्या जबरदस्त हार्ड हिटिंग की है, पूरी तरह से हमें जानकारी मिल रही है.
जब भी बार ये वोडाफोन वाहल टीम खेलने के लिए आए ना, ये टीम जीत कर ही जाती है इधर से। मिन्नाथ भोईर सर आप भी आइए। मोरावे गांव के हमारे सामाजिक कार्यकर्ते मिन्नाथ भोईर साहब आप भी आइए इस मंच के ऊपर। आपका भी तहे दिल से शुक्रगुजार, तो स्वागत है आपका। मैंने बिल्कुल कहा था कि ये वोडाफोन वाल कभी ये सुनहरा मौका छोड़ती नहीं है। इस लांगेश्वर मैदान के ऊपर कौन सा भी टूर्नामेंट रहेगी ना, ये हिस्सा लेती है, क्योंकि वो बहुत लकी मैदान है इनके लिए। हर बार ट्रॉफी लेके जाते हैं, लेकिन इस मर्तबा क्या होगा? इस मर्तबा लास्ट मोमेंट में अभी 12 गेंदे पर 17 रनों की जरूरत। 12 गेंदे 17 रन ये खोदकर निकाला है बिपिन पावशे ने, और ये भी गई गेंद जय कुमार की। यहां पे देखा जाए तो कंस्ट्रक्शन है, वहां भी गई गेंद 6 रनों के लिए सिक्सर। ग्यारह गेंदे और 11 रन। केवल इक्वेशन देखा जाए तो बराबर है, गेंद और रनों का फासला पूरी तरह से यहां पे देखा जाए तो बराबर। वोडाफोन वाहल टीम के लिए 11 गेंदों में 11 रनों की जरकरार, यानी कि मुकाबला खुला हुआ है वोडाफोन वाहल टीम के लिए। लेकिन वीआरसीसी गणेशपुरी टीम उदास नहीं होना चाहिए। फुल टॉस गेंद हवा में, गेंद कैच है, वहां पे कैच छूट गया। ये क्या किया दोस्त? कैच नहीं बल्कि मैच ही छोड़ दिया तूने। ये गई गेंद 4 रन के लिए। जवा नंबर पूरी तरह से वीआरसीसी गणेशपुरी टीम उदास हुई है, लेकिन उदास होने के लिए उम्र पड़ी है दोस्तों। नजर उठा के देखो, यहाँ पे देखा जाए तो जिंदगी सारी खड़ी है। यहाँ पे केवल मिलेगी 1 रन। रन आउट दूसरी रन के लिए प्रयास किया था, और 1 रन मिलेगी केवल 2 रन के लिए प्रयास किया था। रन आउट। अभी आने वाली गेंद है शेष 9, और जीतने के लिए 6 रन। 9 गेंद और 6 रन इम्पॉसिबल है बिल्कुल। अभी वीआरसीसी टीम के सामने ये बहुत इम्पॉसिबल है सामना जीतने के लिए, लेकिन इम्पॉसिबल को पॉसिबल करने के लिए कड़ी मेहनत करनी पड़ेगी। वीआरसीसी गणेशपुरी टीम को संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि आने वाली गेंद 9 ज्यादा गेंदें हैं और रन कम है। रन केवल 6 रन। मैंने कहा था कि उदास मत हो जाओ, उदास होने के लिए उम्र पड़ी है, लेकिन यहाँ से देखा जाए तो नजर उठा के सामने जिंदगी तुम्हारे खड़े है। अब जिंदगी सामने इतना, क्योंकि ये मैच बहुत इंपॉर्टेंट है। जो जीतेगा वो एक ट्रॉफी के हकदार रहेगा। कम से कम 25,000 की इनाम राशि तो मिलने वाली है। ये मैच जीतेगी वो टीम, क्योंकि 50,000 पहली इनामी राशि, दूसरी इनामी राशि 25,000, एक गोल्डन ट्रॉफी, बहुत ही अच्छी ट्रॉफी है। प्यार से देखा जाए तो बिल्कुल ये ट्रॉफी की तरफ ये दोनों टीम का यहाँ पे सफर तय करने का प्रयास, लेकिन यहाँ पे मिलेंगे 2 रन। अभी केवल 4 रन दूर वोडाफोन वाहल जीत के लिए, और गेंद शेष है 8 गेंदे 4 रन। मात्रे परिवार ट्रॉफी का यह आगाज रमाताई सामाजिक विकास मंडल मोरावे, स्वर्गीय चंद्रभागा गणपत पाटिल इनके पुरस्कृत ये बहुत ही अच्छी टूर्नामेंट 2 दिन की। अगले साल शायद इस टूर्नामेंट में, आज इस साल बाइसिकल है तो अगले साल बाइक रहेगी। ये क्या है? ओहो, क्या हुआ है? देख रहे हैं सभी खिलाड़ी के क्या है कि नहीं है, ऐसे देख रहे थे सभी। शक की दुनिया से यहाँ पे देखे, लेकिन अंपायर हमारे बताएंगे ऑनफील्ड क्या ही जो भी डिसीजन है। गेंद तो लगी है, लेकिन गेंद शरीर के हिस्से से टकरी है कि बल्ले से, बॉटम हैंडल से टकरी है, पूरी तरह से अंपायर हमको जानकारी देंगे इस गेंद के ऊपर की। 1 रन तो चुरा लिया है। अरे ऐसी मत करो, कोई गलती मत करो।
बॅट्समन चेंडू आणि 3 धावा. लास्ट बॉल. हा चेंडू जर निर्धाव केला तर शेवटच्या षटकामध्ये मॅच बॅलन्स राहील. शॉर्ट अँड पुल क्षेत्ररक्षक आहे हो टिपलाय झेल. अजूनही मॅच बॅलन्स. आता इथून मोमेंटो कदाचित शिफ्ट होईल. 6 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. चला लगेच मात्र पुढील षटक घेऊन येईल गोलंदाज नव्यानं सुदेश सालुंके बाद झालाय. वोडाफोन वाळ संघाची बाजू जर बघितली तर मजबूत आहे. अगदी विजयाचे दरवाजे जवळ उघडलेत. चला 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. आज उलवा नोटचे पूर्ण संघ आतुरतेने या स्पर्धेकडे पाहतायत कारण बरेच खेळाडू UPL उलवा नोट प्रीमियर खेळण्यासाठी रवाना होतील आणि उद्या मात्र पूर्ण उलवा नोटचे संघ या स्पर्धेमध्ये आहेत. परंतु एकच विनंती सर्व संघांना कोणी वादग्रस्त असं कार्य करू नका. खूप आता क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. आजकालचा क्रिकेट बदललाय बघा. पूर्वीसारखा नाहीये. मला तर पूर्वीचे दिवस आठवले हा चित्र पाहून. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर प्रवेश या मॅच मध्ये प्रवेश करेल का, करून देईल का संघाला. VRCC गणेशपुरी समोर वोडाफोन वाल, परंतु समोर आहे प्रदीप मुंबईकर या अनुभवी खेळाडू. 6 चेंडू 3 धावा. क्षेत्ररक्षण सजवलंय मैदानाच्या आतमध्ये. म्हात्रे परिवार चषक 2000 कोण जाणार या फायनल मध्ये. आजच्या दिवसामध्ये असा हा सेमी फायनलचा अंतिम महत्वाचा सामना. डू ऑर डाय. 6 बॉल 3 धावांची आवश्यकता. ओहो खोलवर पतीचा बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न. तू मैमा. यस नो यस. फक्त मिळते एक सिंगल. 5 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असल्या कारणानं 2 धावा पूर्ण कराव्या लागतील. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. आमचा संपूर्ण म्हात्रे परिवार, सगळ्या महिला वर्ग, नारी शक्ती सर्व इथे उपस्थित झाल्यात कारण आपल्या परिवाराची स्पर्धा आहे. मग म्हात्रे परिवार म्हटलं तर जेजुरीला देखील कुलदैवत घेऊन जात असतात. असा हा परिवार इथे आता एकवटलाय. पाहू नका अंत कारण म्हात्रे आहेत शांत. हा म्हात्रे परिवार तुम्ही कोणीही पाहू नका अंत.